पद्धतीचा नाही. पण जर ते आणि मी एकत्र आलो तर एक मोठी ताकद उभी राहू शकते. आणि बाकीचे नेते सगळे आहेत, कवाडे सर आहेत, राजेंद्र गवई आहेत, ते सगळे येतील. मी आतून मदत करतो. त्यामुळे दोघांच्या मदतीतून सत्ता मिळते. त्यामुळे पण त्यांनी भाजपसोबत यायला काही हरकत नाही आहे. म्हणजे एकतर मी सुद्धा भाजपचा शिवसेनेचा कट्टा विरोधक होतो. पण ज्या वेळेला मला बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली आणि ते म्हणाले की मी बाबासाहेबांचा विरोधक नाही, माझे वडील बहुजनकार ठाकरे बाबासाहेबांचे मित्र होते आणि आमच्याबद्दल या फक्त अशा अफवा आहेत आणि शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे अशी माझी इच्छा आहे, त्याचा विचार करा. तेवढ्याला मी 8-9 महिने आमच्या समाजातले जे विचारवंत आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर्स आहेत, पत्रकार आहेत, त्यांची चर्चा केली आणि मला सगळ्यांनी उपदेश केला की तुम्ही निर्णय घ्यायला हरकत नाही. त्यामुळे राजकारणामध्ये असे निर्णय घ्यायचे असतात आणि त्यामुळं मी हा निर्णय घेतला आणि माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे तो माझ्या पक्षाचा आंबेडकर अजेंडा आहे, माझा निळा झेंडा आहे. मी जरी बीजेपी सोबत असलो तरी मी काय बाबासाहेब म्हणायचे की मी नेहरूंच्या मंत्रिमंडळात आहे, पण मी आता एकदम कडक असणारा दगड मी आहे, मी काय असा विळगणार नाही आहे. त्यामुळं जिथं समाजाचा फायदा होतो आहे तिथं माझा पक्षही मी सत्तेत गेल्यानंतर वाढलेला आहे. अनेक लोकांची छोटी मोठी कामं होत आहेत आणि त्यामुळं आपण सत्तेत आहोत आणि मी ज्यांना पाठिंबा देतो त्यांना सत्ता मिळते म्हणून मला सत्ता मिळते आणि प्रकाश आंबेडकर ज्यांना पाठिंबा देतात त्यांना सत्ता मिळत नाही आहे. त्यामुळं ते आणि मी जर एकत्र आलो तर आमच्या समाजाची एक मोठी ताकद उभी राहणार आहे. पण मी अनेक वेळेला त्यांना आव्हान केलेलं आहे की रिपब्लिकन पक्ष हा या नावाचा पक्ष असला पाहिजे, बाबासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे. जी बहुजन वंचित आघाडी आहे ते नाव सगळ्या वंचितांना एकत्र आणणं, बहुजनांना हा फॉर्म्युला तुमचा मला मान्य आहे, पण तो रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरखाली तो केला पाहिजे. त्याला वेगळी वंचित बहुजन आघाडी करण्याची आवश्यकता नाही आहे. बाबासाहेबांचा पक्ष आम्ही दोघे मिळून जर चालवला तर त्याला मोठं यश येणार आहे, समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळणार आहे. त्यामुळं माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी एनडीए सोबत यायला काही हरकत नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.